मावशीकडे चिंचवलीला, तर तुम्हाला दाखवते मी कशी एन्जॉय करतात. चला, आम्ही गेलो होतो मावशीकडे बघा, तर तिकडे चिकन मस्त ताडी वगैरे सगळे घेऊन बसले होते. आणि बिट्टू बघा, बिट्टूची मस्ती. प्रिन्सी दीदीने बिट्टूला थंडा दिलाय. बिट्टूची पण मजाच आहे. आम्ही पण मस्त बसलोय चिकन घेऊन आणि थंडा पित होतो आम्ही. ते ताडी वगैरे ते काही मला आवडत नाही. एवढा मोठा ताडीचा ड्रम आणलाय. तसं ते चांगलं असतं पण मला ते आवडतच नाही. त्याच्यामध्ये काय मिक्स केलेला नव्हता. ओरिजिनल ताडी होती, त्यांनी आणली होती. हे माझे सासरे बघा कसे हसतात. हे दादा आणि इकडे मी बसले. इकडे आई, पूजाताई, मावशी सगळे बसले. सगळ्याही चिकन वर जोड घेतली होती नुसती. चिकन खूप टेस्टी लागत होता. पूजाताईंनी बनवला. बायटीला आणणार आता. बायटी तिथले इथे एवढं ते घात करीतलं. कुठे आला बाबू? बाबू ये इकडं. बाबा यो बघा आई का थंडा काय द्या जे पूजाला. सगळे जे यांची जा जवळचे निवड द्या यांची. नाकला देव संडे मंडे संपले रे माझा का तांब्या कोणता होता? जास्त पिऊ नको. बाबा गुरु झोपला संपला. मम्मी काय खाल्लास बिट्टू मी पण खाल्लं. बिट्टू बघा बिट्टू कसा चिकन खातोय. सेम मम्मी सारखाच आहे. मला पण असंच खायला लागतं. नॉनव्हेज लवर आहेत आम्ही दोघं पण. बघा पूर्ण ग्रेव्ही पण खातोय. टेस्टी होता म्हणून त्याला पण आवडलंय. हा तेवढे माखवलेत पूर्ण कपड्यांना लावते. मस्त चिकन खाल्लं त्यांनी. अरे काय नाही मजा ही माझी छोटी ननंद आहे, मावशीची मुलगी. ह्यांच्या मावशीची मुलगी माझी छोटी ननंद. खूप छान आहेत त्या. त्यांचं माझं मस्त जमतंय. त्याला आंघोळ घाल जा.
कशा चावतात त्या पायाला, डेंजर. थंडी लागत होती म्हणून मी चूल पेटवायला घेतलेली, पण धूर होत होता. तर नंतर मी फुंकणी खाली पेटवायला घेतली. 2-3 वेळा ट्राय केला तर जमला मला. बघा थंडी लागते तर मी टाइमपास करते. याच्याने मारू का? पेटला बाबा मस्त म्हणतो. आता जेवायला घेतलं. पप्पा जवळ जेवायला जा. ये जा पप्पा जवळ जा, डॅडी जवळ जा. बाबू काला काला परत चाललाय. लवली द्यायला काहीतरी. नाट्य दिसत आहे ना. हे आहेत दोघे साडू आणि ते 4-5 वर्षानंतर भेटले. त्यांची जोरात गप्पा चालू आहेत. मावस सासरा आणि हे सासरे बुवा. बिट्टू बसले पप्पा सोबत जेवायला. पप्पाला पण जेवण देत नाही आणि स्वतः पण जेवत नाही. खूप आगाऊ झाला माझा बिट्टू. चला तर मी आता जेवून घेते. जेवणामध्ये मटण, पुरी, भात, कांदा, लिंबू आहे, सगळं आहे. आता इशूचा डान्स करतात, बघा त्यांचा डान्स. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता जस्ट आमचं जेवण झालंय. आम्ही चाललोय बाहेर. मावशीच्या इकडे समृद्धी हायवे झालाय. तेवढा लांब तर आम्हाला पॉसिबल नाही आहे, पण जिथपर्यंत जाता येईल तेवढा आम्ही जाऊ. बघा तुम्हाला दाखवते. अंधार पण खूप आहे तिकडे. यांनी घेतलंय बिट्टूला. आम्ही चाललोय आणि थंडी पण खूप आहे. सगळ्यांनी टॉर्च लावून चाललेत. रात्रीचे 12 वाजलेत. 12 वाजून गेलेत. 1 वाजत आलाय. एवढा अंधार आहे. पोरं तर घाबरतात, तरी पण आम्ही चाललोय. सगळे लाईनीत चाललेत. मागे पुढे, मागे पुढे. मामांनी तर काठी घेतली हातात. अंधार आहे म्हणून. कुत्र्यांची पण भीती वाटते ना रात्री, त्याच्यासाठी. आता दीपेश भाऊ आम्हाला आईस्क्रीम देणार आहे. त्याच्यासाठी आईस्क्रीम ना पैसे नाही ना. आईस्क्रीम एवढी थंडी आहे तरी आम्ही चाललोय का, तर आम्हाला आईस्क्रीम भेटणार आहे म्हणून. मी फुकाडी चप्पल घालून एक तर मला. आम्ही रात्री बाहेर गेलो, त्याच्यासाठी आम्हाला दादांनी 500ची नोट दिली. बघा आता वाजले ते 1 तरी कोणी झोपाचं नाव घेत नाही. चहा प्यायला बसले सगळे. बघू किती वाजेपर्यंत जागतात आता.
येशू नाच. हा, सगळी या. अरे, आज काय लपवलं? हा, चांगले. घ्यायला लय जागा असते नंतर. बाबू नाच. कसं कसं नाचते दीदी बस, कसं नाचते? गोवाची मेळी बोलवलं. बाबा ये ना. हा, नाच. नाच. बाबू. बाबू. नाच. होय. यो, का तिथं आला तो? होय. हे वाकडे गुरुजी. हे भाज्या. हे 101 टक्का असं बनवायला. हे महाराष्ट्राला घोडा नाच. आजी आहे. ते वाकडे गुरुजी थांबते. ते व्हिडिओ बघते ना शिवाय तसंच करणार. गणपतची नाही, नाही, चालणार नाही. नाचता घरी बसशील.